उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्या ठिकाणावर मी आता आहे आणि आवर्जून मला या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे या ठिकाणी जी कागदपत्र तुम्हाला दिसतायत यावरनं अंदाज येऊ शकेल आपल्याला की अजित पवारांचा कामाचा धडाका कसा होता। वारंवार कामाचा माणूस मी कामाचा माणूस आहे असं अजित पवार आपल्याला सातत्यानं सभांमध्ये असू देत किंवा अगदी बैठकांमध्ये असू देत वारंवार अजित पवार आपल्याला सांगायचे। आणि अजित पवारांच्या कामाचा धडाका आपण सगळ्यांनीच बघितलाय। पहाटे 6 वाजल्यापासून अगदी 5:30-6 पासून ते रात्री उशिरापर्यंत अजित पवारांची कामं सुरू असायची आणि कणखर तितकंच रोखठोक असणारं हे व्यक्तिमत्व आज अगदी शेवटापर्यंत कशा पद्धतीनं कामामध्ये बिझी होतं हे सांगायचा खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझा प्रयत्न आहे। या ठिकाणी ज्या ठिकाणी हे प्लेन क्रॅश झालेलं आहे अक्षरशः त्या प्लेनचे तुकडे तुकडे झाले, पूर्णतः उद्ध्वस्त सगळं झालेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग लागली, आगीमध्ये जळून सगळं भस्मसात झालेलं आहे। पण त्या ठिकाणी थोडंसं दूरवर या ठिकाणी थोडंसं तुम्ही जर बघू शकाल तर ते कागदाचे सगळे कागद विखुरलेले आपल्याला जे दिसत आहेत। तर अजित पवारांच्या सोबत जे त्यांचे स्वीय सहाय्यक असायचे तर त्यांच्या हातात नेहमी तुम्हाला डायरी किंवा मोठे मोठे कागदाचे गठ्ठे असे दिसायचे। वारंवार लोक कधीही कुठेही येऊन त्यांना त्यांची कामं सांगायची आणि अजित पवार ती कामं सुद्धा ऐकून घ्यायचे किंवा करायच्या ज्या पद्धतीने त्यांचा प्रयत्न असायचा तो प्रयत्न आणि ती कागदपत्र बरंच काही आज बोलून जात आहेत। एकीकडे या विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झालेले आहेत, पूर्णतः आगीमध्ये जळून सगळं खाक झालेलं आहे। पण दुसऱ्या बाजूला ती जी कागदपत्र तुम्हाला दिसत असतील तर ती कागदपत्र अजूनही तशीच शाबूत आहेत। शेवटपर्यंत कामाचा धडाका ज्या माणसानं ठेवला आणि काम हीच ज्यांची ओळख होती ते उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज खरं तर आपल्यामध्ये राहिलेले नाहीयेत। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या घटनेच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी खरं तर मोठ्या संख्येनं आज कार्यकर्त्यांची आणि बारामतीकरांची गर्दी झाल्याचं दिसून येतं।